हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विरोधात असणाऱ्या हेमंत सोरेन अटकेत आणि भाजपसोबत असणाऱ्या अजित पवारांना मात्र क्लीन चिट हीच खरी मोदी गॅरंटी। रायगडच्या जनसंवाद मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचं टीकास्त्र। मोदींवर टीका करणाऱ्यांचा जनतेकडून सुपडा साफ। घरी बसणाऱ्यांना जनता घरीच बसवणार, मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। शिवसैनिक माझे वैभव, पक्ष चोरण्याची तुमची लायकी नाही। डबल गद्दारी करणाऱ्या गद्दारांना निवडणुकीमध्ये गाडायचंय। कोकणच्या दौऱ्यामध्ये ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका। आधी फुल मुख्यमंत्री, आता पाव उपमुख्यमंत्री। कोकण दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका। ठाकरे गटाला धक्का, दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवींचा भाजपमध्ये प्रवेश। आमदारकी गेल्यानंतर कचऱ्याच्या टोपलीत टाकले। सूर्यकांत दळवींची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार, सूत्रांची माहिती। 6 जागांसाठी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत ठाकरे गट आणि शरद पवार गट उमेदवार न देण्याची शक्यता। नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असण्याची शक्यता। मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून सूतोवाच। राणे उमेदवार असतील तर विजय नक्कीच होईल, केसरकरांचं वक्तव्य। महाविकास आघाडीमधील 3 पैकी कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश केल्यास संभाजीराजेंना लोकसभेची उमेदवारी मिळणार। 3ही पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती। संभाजीराजेंच्या भूमिकेकडे लक्ष। काँग्रेसी म्हणून जन्मले आणि काँग्रेसी म्हणूनच मरणार, भाजप प्रवेशाच्या चर्चा प्रणिती शिंदेंनी पुन्हा एकदा फेटाळल्या। बारामती अॅग्रो कंपनी संबंधात रोहित पवारांची आज दुसऱ्यांदा ईडी चौकशी। इतर प्रमुख नेते दिल्लीमध्ये असल्यामुळे शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार मुंबईतल्या राष्ट्रवादी कार्यालयात। मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टाने स्वीकारली, मात्र तातडीच्या सुनावणीस नकार। 2022 पासून दाखल्याचं वाटप होत असताना तात्काळ सुनावणीची गरज काय, कोर्टाची टिप्पणी। अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी भंगार विक्रेत्याचा अनोखा फंडा। इमारतीवर उभारली मंदिराची प्रतिकृती, तर शेजारी मोदी योगींच्या प्रतिकृतींचे पुतळे। कारवाई कशी करायची, अधिकारी संभ्रमात। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।